रस्त्यामध्ये झाले स्वामी दर्शन. स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर स्वराला मी सोडलेला आहे हॉस्टेलला. तशी तर माझी रोजची सुरुवात ही धावपळीचीच होत असते. कधीच शांतता माझ्या जीवाला नसते. तर इथं सकाळ झाली. सगळ्यात अगोदर स्वराजला तयार केलेला आहे. त्याचा टिफिन वगैरे तयार केला. देवाची भांडी स्वच्छ केली, आंघोळ वगैरे केली आणि इथं केस म्हणजे कोरडे केले. केस कोरडे केल्यानंतर देवपूजा वगैरे करून घेतली, कारण आज श्रावण सोमवार होता, त्याच्यामुळे शिवपूजासुद्धा करायची होती. तर स्वराचा वाढदिवस येणाऱ्या 2 ऑगस्टला आहे, त्याच्यामुळे तिच्यासाठी जे गिफ्ट घेतली होती स्वामींची चेन, ते तिला गिफ्ट दिलेली आहे. फायनली आम्ही जेव्हा घरातून निघालो ना, तेव्हा अशा पद्धतीने कितीतरी गाडी दिसल्या, ज्याच्यामध्ये स्वामींची प्रतिमा होती आणि भिवू नको, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे, असं करत करत आम्ही फायनली स्वराच्या हॉस्टेलला पोहोचलेलो आहोत आणि तिला सोडून दिलेलं आहे आणि एक रील शूट केली, कारण तिचा वाढदिवस येणार आहे त्याच्यासाठी. त्याच्यानंतर जोशी वडेवाले येथे आलो आणि तिथं चहा, कारण मी चहा लवर आहे, त्याच्यामुळे चहा घेतला आणि थोडासा नाश्ता वगैरे घेतला. बाहेर पाणी भरपूर चालू होतं, काही सुचतच नव्हतं काय करू आणि काय नाही. असं करता करता फायनली घरी आलो. एका साडीचा रिव्ह्यू दिला आणि त्याच्यानंतर शिवपूजा केली. ब्लॉग आवडल्यास लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय सर्वांना. श्री स्वामी समर्थ.